नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी 20,000 रुपये येणार का? ही बातमी ऐकून नक्कीच सर्व शेतकऱ्यांचे बांधवांचे डोळे पाणावले असतील. सरकारकडून येणारी ही नवीन मदत शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडवू शकते. पेरणीच्या खर्चासाठी ही रक्कम मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. पूर्ण व्हिडिओ जाणून घ्या. या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. नक्की 2,000 रुपये हे कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे? चला तर जाणून घेऊया. ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक बातमी आहे. पीक विमाच्या 3 योजनांमधून शेतकऱ्यांना 20,000 रुपये मिळणार आहेत. हो, नक्कीच. पावसाने पिके खराब झाली त्यांना ही रक्कम दिली जाईल. सरकारने यासाठी पैसे ठेवले आहेत. या 15 जिल्ह्यांमधून लाभार्थ्यांना ही मदत मिळणार आहे. जळगाव, नाशिक, धुळे, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, संभाजीनगर आणि जालना या 15 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला ही मदत मिळणार आहे. अनेक शेतकरी हे जाणून घेत असतात. सरकारी माहितीनुसार हे पुढच्या आठवड्यातच ही स्कीम चालू होणार आहे. कमी पाऊस असल्यामुळे सरकारने ही 20,000 रुपयाची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी GR अजून निघालेला नाही. पावसाने पिके गेल्यामुळे होणारा खर्च यातून नक्कीच भागेल. शेतकऱ्यांना आर्थिक त्रास कमी होईल. सरकार शेतकऱ्यांना मदत करत आहे ही बातमी अनेकांना समजली पाहिजे. पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल तर काय करावे? अर्ज कसा करावा? कोणती कागदपत्रे हवीत? या सर्व गोष्टी या व्हिडिओत सांगितल्या आहे. सरकार शेतकऱ्यांसाठी काही योजना चालवत आहे. या पीक विमा योजनेतून पावसाचे नुकसान भरून दिले जाईल. या 15 जिल्ह्यांमध्ये प्रथम पैसे दिले जातील. जळगावसह इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी आत्ताच तयारी करण्याची आवश्यकता आहे. अर्ज लवकर सुरू होतील आणि पैसे काही दिवसात त्यांच्या खात्यात येतील. फक्त 42 लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळणार असून लवकर अर्ज पूर्ण करावे. नेमकं शेतकऱ्यांसाठी पैसे कसे येणार? शेतकरी मित्रांनो, पीक विमा मदत विशेषतः जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे. अलीकडं पावसाच्या मुसळधार सरीमुळे जळगावमध्ये केळीचे शेतीचे मोठे नुकसान झाले. पाणी साचल्याने अनेक शेतकरी केळीचे बागे पूर्णपणे नष्ट झाली. या पावसाच्या नुकसानीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या जळगावच्या शेतकऱ्यांना 20,000 रुपयाची मदत मिळणार आहे.